जवाब दो आंदोलन। आनंद पेट्रोल पंपावर डिझेल न मिळाल्याने शिवसेना उभाटा व शेतकरी संघटना आक्रमक। आज दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता मूर्तिजापूर येथील आनंद पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना खरीप मशागतीसाठी डिझेल मिळत नसल्याचं शेतकऱ्यांकडून फोन आले असता लगेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने तातडीने जवाब दो आंदोलन करण्यात आलं। श्री गजानन पाटील चौधरी तालुका प्रमुख शिवसेना उभाटा, श्री अरविंद भाऊ तायडे शेतकरी सेना प्रमुख व श्री सुरेश भाऊ जोगळे शेतकरी संघटना, श्री चंद्रकांतजी तिवारी, श्री अमोल भाऊ तांबडे, श्री बाळासाहेब खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पंप गाठला। सदर पंप संचालकांना विचारणा केली असता डिझेलचा तुटवडा आहे का याबाबत SDO साहेब व तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले आहे का असं विचारलं। त्यावर संचालकाने सांगितलं की मी शनिवारी ऑफिसमध्ये गेलो होतो पण अधिकारी उपस्थित नव्हते, आज जाऊन निवेदन देणार व चर्चा करणार। शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या या बेजबाबदार व्यवस्थेचा आम्ही निषेध करतो। खरीप हंगाम सुरू असताना ट्रॅक्टरसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेल लागतं। मूर्तिजापूर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना डिझेलचा तुटवडा भासू देऊ नये असं सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीने पंप संचालकास बजावण्यात आलं। आंदोलनादरम्यान 25 किलोमीटर दुरून डिझेलसाठी आलेल्या एका ट्रॅक्टर चालकाला रिझर्व्ह कोट्यातून डिझेल देण्यास शेतकरी संघटना व शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनी भाग पाडला। यावेळी उपस्थित शेतकरी प्रफुल्ल बढे, संजय डिके यांच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकण्यात पेट्रोल पंप धारकांना भाग पाडला। शासनाने तातडीने लक्ष घालून तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांसाठी डिझेलचा पुरेसा साठा व वेगळी व्यवस्था करावी, अन्यथा शिवसेना व शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई। आज एक कोट्यावरून आज मूर्तिजापूर शहरामध्ये आम्ही आनंद पेट्रोलियम इथे सर्व शिवसैनिक आलेला आहे व आम्ही यांना आनंद पेट्रोल पंपचे जे संचालक आहेत त्यांना आम्ही विचारलं की डिझेल का नाही आहे, तर यांचं म्हणणं आहे की डिझेल येते आहे पण आमचं थोडं लेट येऊन राहिलेलं आहे। म्हणजे 4 गाड्या मागितल्या तर 1 गाडी समजा येते आपल्याला। आज शेतकऱ्याचा जो विषय आहे हा समजा कास्तकारीचा विषय आहे आणि 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये पाऊस येणार आहे। शेतकऱ्याचा विषय एवढा गंभीर आहे की यावेळेस जर समजा आपण शेतीची नांगरणी केली नाही, वाईपणी केली नाही तर तो शेतकरी त्या कामापासून वंचित होईल। आता मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही सर्वजण आज या रस्त्यावरात एवढे पंप आहे, एकाही पंपावर डिझेल नाही, इथे तरी समजा हे पाठपुरावा करून यांना स्टॉक येते। पण माझी कास्तकाराला हे विनंती आहे की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं डिझेल न्या, तुम्ही घरी नेऊन त्याचा साठा करू नका, अन्यथा आपल्या सर्व शेतकऱ्याला डिझेल मिळाला पाहिजे। ही माझी सर्व कळकळीची शेतकरी बांधवांनी विनंती आहे आणि डिझेल मिळणार आहे। पण काही अडचणी आहेत, काही आर्थिक अडचणी आहेत। आमच्या सुरेश भाऊने शेतकरी नेते आमचे त्यांनी बोललेच आहे, आमचे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष अरविंद भाऊ हे सुद्धा बोलणार आहेत। तर माझी सर्व त्या सरकारला म्हणणं आहे की तुम्ही आमचं हे महाराष्ट्रातलं जे काही या पद्धत होऊन राहिली ही व्यवस्थित सुरळीत करा, अन्यथा आम्हाला कुठेही आंदोलन करायला भाग पाडू नका। आमची एवढी कळकळीची विनंती आहे व आमचे शेतकरी सेनेचे अरविंद दादा तायडे हे बोलतील। युगात्मा शरद जोशी नेहमी म्हणायचे, सरकार क्या समस्या सुलझाएगी, सरकार खुद एक समस्या आहे। शेतकऱ्यावर स्वातंत्र्य मिळाल्यापासून अन्याय होत होता आणि 2014ला आमच्या देशाचे पंतप्रधान बोलले शेतकऱ्याचे अच्छे दिन येणार। आज आम्हाला अच्छे दिन पाहायला मिळत आहे। सरकार BJPचं आलं, आम्हाला आनंद झाला की बघ शेतकऱ्याचं आता भलं होणार आहे, परंतु आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती निर्माण झाली की शेतकऱ्याला साधं डिझेल मिळत नाही। आज तुम्ही बघता की आज हा पारा भावाने होऊन 20 किलोमीटरवरून आलेला ट्रॅक्टर आज मूर्तिजापूरच्या 5 पेट्रोल पंपावर गेला पण त्याला डिझेल मिळालं नाही। म्हणून आम्ही आज
या आनंद पेट्रोलमध्ये आलो आणि आनंद पेट्रोलच्या संचालकाला विचारलं की शेतकऱ्याला तुम्ही डिझेल का देत नाही. जसा कोटा अधिकाऱ्याला असतो यांचा, जसा कोटा यांचा राष्ट्रीय पक्षाच्या लोकांना असतो, तसा कोटा या जगाचा पोशिंदा शेतकरी जो रात्रंदिवस कष्ट करतो, अन्न पिकवतो आणि या जगाला पोचतो, अशा शेतकऱ्याला डिझेल का मिळत नाही, हा आमचा प्रश्न यांना आहे. अशी व्यवस्था या सरकारने का केली नाही? कारण शेतकरी सुद्धा या देशाचा माणूस आहे, तो जिवंत माणूस आहे. जसा या देशाचा माणूस अधिकारी आहे, जसा या देशाचा माणूस राजकीय पदाधिकारी आहे, तसा या देशाचा नागरिक माणूस हा शेतकरी सुद्धा आहे. शेतकऱ्याला त्रास होता कामा नाही म्हणून आम्ही आमचे तालुकाध्यक्ष उबाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात काल आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना मेसेज पाठवला की शेतकऱ्यांना, कोणताही शेतकरी असो, तो शेवटच्या घटकातला जरी शेतकरी असो, त्याला डिझेल मिळाला पाहिजे. परंतु आज शेतकऱ्याची अवहेलना करत आहे. 47 डिग्रीचा तापमान आहे. आमचा गरीब शेतकरी आहे म्हणून त्याचे तुम्ही एले करता, त्याला डिझेल देत नाही. आज एवढा मोठा दुरून हा ट्रॅक्टर आला, या ट्रॅक्टरच्या शेतकऱ्याजवळ आज शेती तयार करायला पैसे नाही. तो बिचारा 25 किलोमीटर इथं आला, त्याला हे डिझेल देत नाही. आम्ही आता हे डिझेल यांना आणि आज या या पेट्रोल पंपातून स्वतः आम्ही या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकणार आहे. एक तर अधिकाऱ्यांनी इथं यावं, नाही तर या संचालकांनी या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून द्यावं, एवढी आम्ही आग्रहाची विनंती करतो. आज जर यांनी डिझेल आम्हाला दिलं नाही आमच्या शेतकऱ्याला, उद्या आम्ही बैलगाडी घेऊन डिझेलसाठी येणार आहे, एवढं निश्चित सांगतो. आणि हा आमचा वजा या सरकारला विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.